नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या 75 वर्षीय उमेदवाराचं अपहरण करण्यात आलंय। अपहरण करून अर्ज मागे घेण्याची धमकी देण्यात आली आहे। पेठ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लढवणाऱ्या या उमेदवाराला पळवून नेण्यात आलंय। या संदर्भात हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आहे। 75 वर्षीय उमेदवाराचं अपहरण करण्यात आलंय। नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचं अपहरण। या संदर्भात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, नेमकी घटना काय घडली आहे? काल उमेदवारीचा अर्ज वापस घेण्याचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे जेही पक्ष आहेत त्यांनी जे आहेत ते आपल्या उमेदवारांशिवाय जे इतर अपक्ष किंवा ज्यांचा प्रभाव त्या भागात त्यांचे उमेदवारी मागे घेण्यासाठी जे आहे ते त्यांच्या मागे तगादा लावला होता। मात्र हा तगादा लावला असतानाच पेठ ग्रामपंचायतीसाठी उभे असलेला एका 75 वर्षीय उमेदवार रामभाऊ पवार असं त्या उमेदवाराचं नाव होतं, याला अर्ज परत घेण्यासाठी जे आहे ते याचे किडनॅपिंग केलं होतं। याला किडनॅप करून जे आहे ते सरपंच भवनमध्ये नेऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडलं होतं आणि उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्याला परत गावात सोडून देण्यात आलं होतं। मात्र यानंतर रामभाऊ पवार यांनी थेट हिंगणा पोलीस स्टेशन गाठत चारही अपहरणकर्त्यांविरुद्ध तक्रार दाखल केली। त्या तक्रारीनुसार पोलिसांनी चौघाही आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात सादर केलं होतं। न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका जरी केली असली तरी अशा पद्धतीनं जर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थेट किडनॅपिंगच होत असेल तर नेमकं आपलं राजकारण कुठल्या दिशेने जातं हा प्रश्न आता या निमित्ताने उभा राहतो। हे 75 वर्षीय उमेदवार कोणत्या पक्षाचे होते? तर हे कुठल्या पक्षाचे नव्हते, हे अपक्ष उमेदवार होते। मात्र त्या गावातील राजकारणावरून यांच्या उमेदवारीवरून जो आहे तो वाद सुरू होता। यांची उमेदवारी जी आहे ती दावेदारीची मानली जात होती, त्यामुळे कुठेतरी असुरक्षितता इतर उमेदवारांच्या मनात निर्माण झाली होती। त्यामुळे कुठल्याही पद्धतीने रामभाऊ यांनी उमेदवारी मागे घ्यावी हा प्रयत्न जो आहे तो केला जात होता। त्यातूनच उमेदवारी भरण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी 4 युवकांनी 10 वाजता त्यांना घरून गाठून जे आहे ते कारमध्ये कोंबून नेत उमेदवारी अर्ज वापस घ्यायला भाग पाडला होता। धन्यवाद उदय, आपण दिलेल्या माहितीबद्दल। आपण पाहतो आहोत की ग्रामपंचायत निवडणुका ही किती संवेदनशील होत चाललेल्या आहेत। ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांचं अपहरण करण्यापर्यंत मजल गेलेली आहे।